अरवली विषयी मागे सुप्रीम कोर्टाने नको ते डिसिजन घेतले होते, त्याच्यामुळे खूप प्रोटेस्ट झाले होते आणि सुप्रीम कोर्टाला नंतर त्यांचं डिसिजन मागे घ्यावं लागलं होतं. पण आता आपल्याला परीक्षेसाठी अरवली खूप जास्त महत्वाचं झालेलं आहे. त्याची आपल्याला सर्वोच्च शिखरे माहिती पाहिजेत, तिथे उगम पावणाऱ्या नद्या माहिती पाहिजेत आणि तिथले मुख्य खनिज माहिती पाहिजेत. ते आपण सगळं बघू. आता सुप्रीम कोर्टाचं डिसिजन काय होतं की एक टेकडी आहे, जर ती अरवली टेकडी आहे ती जर 100 मीटरच्या वरती असेल तर त्याला आपण टेकडी म्हणू, असं त्याचं डिसिजन होतं. ठीक आहे. आता अरवली विषयी आपण बघू. अरवली बघा सगळ्यात जुनं आहे, भारतातलं सगळ्यात जुनं शिखर आहे आणि तसं बघायला गेलं तर हिमालयापेक्षा ते आधी सगळ्यात उंच होतं. म्हणजे आधी एवढं होतं तर आता फक्त एवढं राहिलंय, पूर्ण तिथं इरोजन झालंय. ठीक आहे. तर ते आहे प्रकार त्याचा वली पर्वत आहे. ठीक आहे. किंवा त्याला म्हणतात फोल्ड माउंटेन. आता अरवली, वलीवरून तुम्ही वली पर्वत लक्षात ठेवू शकता. त्यानंतर ठिकाण कुठं, गुजरात पासून तर राजस्थान, नंतर हरियाणा आणि दिल्ली हे पूर्ण इथं पर्यंत असतं आणि त्याची लांबी टोटल 692 किलोमीटर आहे. ठीक आहे. आता इथले सर्वोच्च शिखरे बघायला गेली तर काय लक्षात कसं ठेवायचं आहे, GSDJ. GSDJ म्हणजे गुरु शिखर, त्यानंतर सेर, त्याच्यानंतर देलवाडा आणि जरगा. तर हे 4 लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. GSDJ याच्यात लक्षात ठेवायचे. त्यानंतर उगम पावणाऱ्या नद्या कोणत्या आहेत, लुनी, बानस, साबरमती आणि साहिबी. लुनी, बानस, साबरमती, साहिबी. त्यानंतर मुख्य खनिजे बघायला गेले तर कॉपर खेत्री क्षेत्रात भेटतात. त्याच्यानंतर झिंक आणि लीड आहे ते झावरमध्ये आहेत. त्यानंतर मार्बल किंवा संगमरवरी म्हणतात त्याला, ते मकराना आहेत किंवा नागौर आहे. त्यानंतर लाईमस्टोन किंवा चुनखडी ते अजमेरमध्ये आहे आणि इतर जे खनिज आहेत तर जसं की मायका, ग्रॅनाइट, जिप्सम आणि रॉक फॉस्फेट ते सगळं इथे मिळतं.